उरळीचा जो तह झाला हा तह मोठा चमत्कारिक आहे। या तहानंतर मराठ्यांच्याकडे पण भाऊबंदकी सुरू झाली आणि निजामाच्या दौलतीमध्ये पण भाऊबंदकी सुरू झाली। माधवरावांचं ह्यावेळेला वय होतं अवघं 17 वर्ष। पानिपतचा आघात नुकताच झालेला होता। ह्या सगळ्यामध्ये माधवरावांनी आपली जिद्द सोडली नाही आणि माधवरावांनी पुण्याला आल्यावरती सुभेदार मल्हारराव होळकरांनी वडिलकीच्या नात्याने मध्यस्थी करायचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न फिसकटला आणि आता युद्ध होणार हे जवळजवळ निश्चित झालं। श्रीमंत थोरले माधवराव पेशवे पुण्यातनं बाहेर पडले। एवढंच कशाला, त्या पाठोपाठ लगेच बातमी येऊन दाखल झाली की निजामाची 45,000 फौज, नागपूरकर भोसल्यांची 30,000 फौज, 10,000 गाडदी आणि 150 तोफांसह छत्रपती संभाजीनगरवरनं ह्या संयुक्त फौजा अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर हायवेवरती मराठेशाहीच्या वेशीवरती येऊन दाखल सुद्धा झाल्यात। मराठ्यांच्या फौजेत सामील झाल्यानंतर एक वेगळाच उत्साह संचारला आणि रघुनाथराव पेशवे, मल्हारराव होळकर, माधवराव पेशवे सगळ्यांनी मिळून आता गनिमी कावाचं युद्ध खेळायचं आणि निजामाला पुरतं दमवायचं असं ठरवलं। निजामाचं राज्य पूर्ण महाराष्ट्रावर येतं की काय असं दिसू लागलं। या लढाईमध्ये मराठ्यांच्या फौजेची आघाडी सांभाळत होते ते महिपतराव चिटणीस, त्यांच्यासोबत होते निळकंठ महादेव उर्फ आबा पुरंदरे आणि त्यांच्यासोबत अजून एक महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे महादजी शितोळे मांजरीकर, की रघुनाथराव पेशव्यांच्या शिवाय जर का मी परत पुण्याला गेलो तर मला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही। तीर्थरूपांना रघुनाथरावांना परत आणणं महत्त्वाचं आहे। 20 जुलै 1761 ठिकाण आहे साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला। या अजिंक्यतारा किल्ल्यावरती छत्रपती रामराजा महाराज, पेशवे रघुनाथराव, माधवराव, सखाराम बापू बोकील, त्र्यंबक मामा पेठे अशी सगळी प्रतिष्ठित मंडळी पोहोचलेली आहेत। या सगळ्यांच्या मध्ये एक महत्त्वाचा समारंभ सुरू आहे। या समारंभाला स्वतः महाराणी ताराबाई साहेब वय वर्ष 86 असताना सुद्धा उपस्थित आहेत। पेशवे माधवराव यांना पेशवे पदाची वस्त्र देण्याचा हा समारंभ सुरू आहे। माधवराव यांनी जेव्हा पेशवे पदाची वस्त्र स्वीकारली तेव्हा त्यांचा कारभार सखाराम बापू बोकील यांनी पाहावा असं ठरलं आणि ताबडतोब ही सगळी मंडळी पुण्याला आली। चुलत्या पुतण्यांची जोडी आता कारभार पूर्ववत करून पुन्हा एकदा पानिपतचा अपयश धुवून काढतील आणि मराठ्यांचा दरारा प्रस्थापित करतील परत एकदा असं प्रत्येकाला वाटत होतं। अर्थात असं काही पुढे जाऊन होणार नव्हतं आणि ही वादळापूर्वीची शांतता होती। यावेळेला पानिपतची लढाई होऊन अवघे 6 ते 7 महिने झालेले होते आणि या 6 ते 7 महिन्यांमध्ये मराठ्यांचं साम्राज्य पूर्णतः खिळखिळं झालेलं होतं। सगळीकडे बंड उपस्थित झालेली होती। एवढंच नाही तर निजाम, हैदर अली, उत्तरेतले शत्रू, इंग्रज सगळेजण मराठ्यांच्या राज्याचे लचके तोडायचा प्रयत्न करत होते। या सगळ्यांचा सामना करून सगळ्यांना ताब्यात ठेवून राज्यकारभार चालवण्याचा विचित्र पेच 16 वर्षाच्या माधवराव पेशव्यांच्या वरती यावेळेला होता। विशेष करून महाराष्ट्राच्या अगदी जवळ असलेला हैदराबादचा निजाम हा मराठ्यांचा पिढीजात शत्रू यावेळेला मोठ्या प्रमाणात मराठ्यांच्या विरुद्ध हालचाली करू लागला। आपल्या नानासाहेब पेशव्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दलच्या व्हिडिओमध्ये मी हे कव्हर केलेलं आहे की निजामाला नानासाहेबांनी कसं सोबत घेण्याचा प्रयत्न केलेला होता पण तो आलेला नव्हता। निजामाचं उदगीरचं झाल्यापासूनच निजामाची जी एकंदर वागणूक होती ही वागणूक पूर्णतः मराठ्यांना प्रतिकूल अशीच होती, अनुकूल मुळीच नव्हती। त्यामुळेच की काय निजामाने यावेळेला मराठ्यांच्या साम्राज्यावर एक मोहीम करायचं ठरवलं आणि युद्धाचे ढग महाराष्ट्रावर जमू लागले। उदगीरच्या लढाईमध्ये 32 लाख उत्पन्न असलेला मुलूक निजामाकडनं मराठ्यांना मिळालेला होता। या मुलुखामध्ये प्रामुख्यानं आजचा कर्नाटकातला रायचूरचा भाग होता। कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्यांच्या मधला हा समृद्ध प्रदेश त्यावेळेला मराठ्यांना मिळणार होता। ह्याचसाठी म्हणून नानासाहेब पेशव्यांनी पटवर्धन घराण्याचे संस्थापक गोविंद हरी पटवर्धन यांना पाठवलेलं होतं दक्षिणेमध्ये हा सगळा प्रांत बघण्यासाठी। इतकंच काय तर ज्या वेळेला नानासाहेब पेशवे उत्तरेत गेले, त्यांचं दुसरं लग्न झाल्यानंतर तेव्हा रघुनाथराव पेशवे हे सुद्धा निजामावर लक्ष ठेवण्यासाठी नांदेडपासून पुढं मेदकपर्यंत गेलेले होते। नानासाहेबांच्या ढासळत्या प्रकृतीची बातमी रघुनाथरावांना कळाली आणि रघुनाथरावांची स्वारी ताबडतोब मेदकवरनं पुण्याला दाखल झाली। ह्यानंतर मात्र निजामाच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी म्हणून मराठ्यांचा कोणी मातब्बर सरदार उपस्थित नव्हता। अर्थातच निजामानं उचल खाल्ली आणि हैदराबादच्या बाहेर पडून या 3 बंधूंनी, ज्यांना निजाम बंधू असं आपण म्हणू शकतो, या 3 बंधूंनी मराठ्यांच्या विरुद्ध एल्गार पुकारला। या 3 बंधूंबद्दल आपल्याला पुढे जाणून घ्यायचंच आहे, पण तत्पूर्वी ही बातमी जेव्हा महाराष्ट्रात येऊन पोहोचली तेव्हा काय झालं तर 20 ऑगस्ट 1761 ला अवघं 1 महिना पेशवेपदाची वस्त्र मिळाल्यानंतर
रघुनाथराव आणि माधवराव चुलत्या पुतण्यांची ही जोडी बाहेर पडली आणि निजामाच्या विरुद्ध पहिल्या मोहिमेला सुरुवात झाली. आत्ताच व्हिडिओमध्ये सांगितलं की रायचूरला निजामानं मराठ्यांना द्यायचा प्रांत जो होता तो मराठ्यांना त्यांनी दिलेला नव्हता आणि त्यासाठी म्हणून निजाम बंधू तिघजण बाहेर पडले आणि त्यांनी थेट ठरवलं की आपण बिदरवरनं सोलापूर मार्गे पुण्यावर चालून जायचं. आता ही सगळी बातमी पुण्याला कळतच होती, त्यामुळे पेशव्यांची फौजेची तयारी सुरू झाली आणि म्हणता म्हणता 70,000 फौज जमा झाली आणि तोपर्यंत नोव्हेंबर 1761 महिना उजाडला. हा महिना उजाडल्यावरती निजाम अगदी टोक्याला म्हणजे कायगाव टोके हे आजच्या अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या हायवेवरती असलेलं ठिकाण इथं निजाम येऊन पोहोचला आणि त्यांनी मराठ्यांच्या विरुद्ध जंग करायचं ऐलान केलं. यावेळेला मराठ्यांच्याकडे चांगली फौज होती आणि मराठ्यांमध्ये मोठा उत्साह सुद्धा संचारलेला होता की आपण लढाई करून निजामाला हरवून पुन्हा एकदा आपला जो एक दबदबा दरारा आहे तो पुन्हा प्रस्थापित करू. अर्थात ही गोष्ट इतकी सोपी नव्हती आणि लवकरच मराठ्यांच्या आपापसातल्या कलहाला सुरुवात होणार होती. निजाम पुण्याजवळ उरळीला आला आणि या उरळीला 5 जानेवारी 1762 एक तह झाला. याला उरळीचा तह असं सुद्धा म्हणतात आणि या तहाअंतर्गत मराठ्यांचा आणि निजामाचा सुलूक झाला. आता ह्या वेळेला निजाम म्हणजे नवाब होता सलाबत जंग. आता तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की छत्रपती थोरले शाहू महाराज आणि निजाम राज्याचे संस्थापक आसफ जहा पहिले निजाम यांची मैत्री होती. आसफ जहा पहिले यांचा मृत्यू 1748 साली झाला. जी दोन त्यांची औरस मुलं होती ती म्हणजे पहिले नासिर जंग, दुसरे गाझीउद्दीन. आता हे नासिर जंग जे होते यांचा फ्रेंच लोकांच्या विरुद्ध लढताना मृत्यू झाला आणि गाझीउद्दीन दिल्लीला होते. ते जेव्हा महाराष्ट्रात परत आले तेव्हा विषप्रयोगाने त्यांना ठार करण्यात आलं. या दोन औरस पुत्रांच्या पलीकडं दासी पुत्र निजामाला 4 होते. पहिले होते सलाबत जंग, दुसरे होते बसालत जंग, तिसरे होते निजाम अली आणि चौथे होते मीर मोगल. या पहिल्या 2 औरस पुत्रांचा मृत्यू झाल्यामुळे साहजिकच निजाम पद किंवा नवाबी ही आता या दासी पुत्रांकडे येणार होती. त्याप्रमाणे सलाबत जंग यांच्याकडे ह्या वेळेला नवाब पद होतं. सलाबत जंग यांचा कारभार प्रामुख्यानं निजाम अली पाहत होते. निजाम अलींची यावेळेला स्वभाव निजाम अलींचा जो होता तो मोठा तिखट आणि क्रूर होता. त्यामुळे निजाम अली हे तसे करारी बाण्याचे होते आणि सलाबत जंग हे काहीसे स्वभावाने शांत होते. सलाबत जंग, निजाम अली आणि त्यांच्यासोबत बसालत जंग असे 3 जण बाहेर पडलेले होते मराठ्यांच्या विरुद्ध ही मोहीम करण्यासाठी म्हणून. उरळीचा जो तह झाला हा तह मोठा चमत्कारिक आहे. या तहानंतर मराठ्यांच्याकडे पण भाऊबंदकी सुरू झाली आणि निजामाच्या दौलतीमध्ये पण भाऊबंदकी सुरू झाली. आपण पहिले निजामाच्या भाऊबंदकीबद्दल बोलू आणि मग मराठ्यांच्याकडे येऊ. निजामाच्याकडे भाऊबंदकी अशी सुरू झाली की सलाबत जंग हा नवाब होता आणि या नवाबाला निजाम पदाची वस्त्र दिलेली होती बादशहानं. तर या नवाबाला काढून निजाम अलींना आता स्वतःच नवाब व्हायची स्वप्न पडू लागली. या दोघांमध्ये 5-6 महिने चांगली यादवी भडकली आणि 6 जुलै 1762 सलाबत जंग आणि निजाम अली यांच्यामध्ये सुलूक करण्यात आला आणि या सुलूकमध्ये असं ठरलं की सलाबत जंग यांनीच निजाम राहावं आणि निजाम अली यांनी मात्र सलाबत जंगांचा प्रामुख्यानं एक विचारानं एकमतानं कारभार पाहावा. आणि हे ठरल्याप्रमाणे तो सुलूक करून निजाम बंधूंनी आपलं राज्य चालवायला सुरुवात केली. तर अर्थातच हा सुलूक फार काळ टिकला नाही आणि याच्यानंतर सलाबत जंग यांचा खून झाला आणि निजाम अली हेच आता एके हाती निजाम कारभारावरती आले. आता ही झाली निजामाची हकीकत. मराठ्यांकडे यावेळेला काय सुरू होतं तर रघुनाथराव दादासाहेब हे आणि माधवराव हे परत पुण्याला आले होते आणि त्यांनी कर्नाटकची मोहीम करायचं ठरवलं होतं. तर या कर्नाटक मोहिमेसाठी म्हणून 2 जण एकत्रितरित्या जानेवारी 1762 हा तह झाल्यानंतर बाहेर पडले. 2 फेब्रुवारी 1762 दादासाहेब म्हणजेच रघुनाथराव कोल्हापूरच्या पुढे असलेल्या चिकोडी जवळून परत महाराष्ट्रात आले, म्हणजे परत पुण्याला निघून आले. रघुनाथरावांनी भांडण झाल्यामुळे एकाएकी माधवरावांना सोडून परत येणं पसंत केलं. माधवरावांचं ह्यावेळेला वय होतं अवघं 17 वर्ष. पानिपतचा आघात नुकताच झालेला होता. ह्या सगळ्यामध्ये माधवरावांनी आपली जिद्द सोडली नाही आणि माधवरावांनी ही मोहीम, ही मुलुखगिरी पुढे तशीच सुरू ठेवली. माधवराव पेशव्यांना ह्या मुलुखगिरीमध्ये, या पहिल्या त्यांनी स्वतंत्रपणे केलेल्या मोहिमेमध्ये 2 सहकारी मिळाले जे त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये पुढं मराठेशाहीला खूप उपयोगी ठरले. यातले पहिले सहकारी म्हणजे त्र्यंबक मामा पेठे. त्र्यंबक मामा पेठे हे मराठेशाहीतले जुने जाणते सरदार यांनी यावेळेला माधवरावांची खूप मदत केली. आणि दुसरे म्हणजे गोपाळराव पटवर्धन. गोपाळराव पटवर्धन म्हणजे पटवर्धन घराण्याचे उत्कर्ष करून देणारे एक महत्त्वाचे पुरुष. या 2 सहकाऱ्यांच्या
बळावरती माधवरावांनी अगदी सावनूरपर्यंत, तुंगभद्रेपर्यंत मजल मारून मोहीम पूर्ण करून परत पुण्याला येणं पसंत केलं. 13 जून 1762ला माधवराव पेशवे परत पुण्याला आले. तर इकडं माधवराव पेशवे मोहीम करत असताना फेब्रुवारी 1762ला त्यांनी मिरजचा जो किल्ला होता हा गोपाळराव पटवर्धनांना दिला. मिरजचा किल्ला हा सांगोलच्या कराराअंतर्गत माधवराव पेशव्यांचे सासरे रमाबाई पेशव्यांचे वडील शिवाजी बल्लाळ जोशी यांच्याकडे देण्यात आलेला होता. स्वतःच्या सासऱ्याकडून हा किल्ला काढून घेऊन माधवरावांनी तो किल्ला गोपाळराव पटवर्धनांना दिला. तर माधवराव पेशव्यांनी ही जी काही घटना केली ही सखाराम बापू बोकील आणि रघुनाथराव पेशवे यांच्या अगदी वर्मावर लागली आणि त्यांना काय हे पटलेलं नव्हतं. मुळातच नाना फडणीस, गोपाळराव पटवर्धन हे एकीकडे आणि सखाराम बापू बोकील, रघुनाथदादा, चिंतोविठ्ठल रायरीकर हे दुसरीकडे अशी दुही मराठ्यांच्या राज्यात यावेळेला प्रामुख्यानं दिसू लागली. 13 जून 1762ला माधवराव पेशवे आणि त्र्यंबकमामा पेठे पुण्यात परत आले. ते पुण्यात आल्यानंतर गोपिकाबाई साहेब यांच्या मध्यस्थीनं, ज्या त्यावेळेला खूप सिनियर होत्या आणि रघुनाथराव पेशव्यांपेक्षा गोपिकाबाई साहेब यांचं वय जवळजवळ 10 वर्षांनं जास्त होतं. गोपिकाबाई साहेबांनी मध्यस्थी केली आणि शेवटी माधवराव पेशवे आणि रघुनाथराव यांच्यामध्ये तोडगा निघाला, समेट झाला. ह्यावेळेला असं ठरवण्यात आलं होतं की त्र्यंबकमामा पेठे आणि बाबूराव फडणीस या दोघांनी मिळून कारभार करावा आणि हा कारभार सुरू असताना रघुनाथराव पेशव्यांनी त्यांना सल्ले देत जावे, योग्य वेळी त्यांना जे जे वाटेल ते, वडीलकीच्या नात्याने. अर्थातच हा जुलै ऑगस्टमध्ये झालेला समेट खूप वेळ टिकला नाही आणि 22 ऑगस्ट 1762ला रघुनाथराव पेशवे पाषाणला महादेवाच्या दर्शनासाठी म्हणून निघून गेले. पाषाणला का निघून गेले तर पाषाणला सोमेश्वर महादेवाचं प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये देवदर्शनासाठी म्हणून अगदी जिजाऊ साहेब यांच्या काळापासून ते अगदी पेशवे काळापर्यंत महत्त्वाची माणसं या देवदर्शनासाठी म्हणून जात असत. तर रघुनाथ दादा हे त्या पाषाणच्या महादेवाला गेले, सोमेश्वर महादेवाला, आणि तिथूनच हा समेट फिसकटला. रघुनाथराव पेशवे परत पुण्याला आलेच नाहीत. ते निघून गेले अहिल्यानगर शहराकडे आणि इथनं मराठ्यांच्या राज्यात परत एकदा यादवी युद्धाची सुरुवात झाली. म्हणजे अगदी छत्रपतींच्या घराण्यामध्ये वारणेचा तह होईपर्यंत संघर्ष सुरू होता. त्यानंतर आता हा माधवराव रघुनाथराव संघर्ष झाला. पुन्हा दुसऱ्या बाजीरावांच्या काळामध्ये तर सिव्हिल वॉर एवढा प्रचंड होता, आपण त्याच्यावरती सिरीज केलेलीच आहे, तुम्ही ते पाहू शकता. रघुनाथराव पेशवे परत येणार नाहीत असं कळाल्यावरती माधवराव पेशव्यांना तयारी करणं भाग पडलं. नुकतंच ह्यावेळेला मल्हारराव होळकर हे वाफगावला आलेले होते मांगरोळची लढाई पूर्ण करून. आता ही मांगरोळची लढाई कोणती हे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलंय, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. मांगरोळच्या लढाईवरनं मल्हारबा आले दक्षिणेमध्ये वाफगावला आणि वाफगाववरनं ते पुण्याला आले. पुण्याला आल्यावरती सुभेदार मल्हारराव होळकरांनी वडीलकीच्या नात्याने मध्यस्थी करायचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न फिसकटला आणि आता युद्ध होणार हे जवळजवळ निश्चित झालं. आणि या युद्धाच्या तयारीनंतर श्रीमंत थोरले माधवराव पेशवे पुण्यातनं बाहेर पडले. यावेळेला थोरल्या माधवराव पेशव्यांच्या बाजूनं मल्हारराव होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर, नाना फडणीस, त्र्यंबकमामा पेठे, गोपाळराव पटवर्धन, अनंतराव रास्ते ही सगळी मंडळी होती. तर दुसऱ्या रघुनाथरावांच्या पक्षामध्ये सखाराम बापू बोकील, ज्यांना 3.5 शहाण्यांपैकी पूर्ण एक शहाणा म्हणून ओळखलं जातं, ते, चिंतोविठ्ठल रायरीकर, नागपूरकर जानोजी भोसले, एवढंच कशाला चंद्रसेन जाधवराव यांचे चिरंजीव रामचंद्र जाधवराव हे सुद्धा रघुनाथरावांच्या पक्षात आले. आणि इतकंच नाही तर रघुनाथरावांकडे हैदराबादचा निजाम अली हा सुद्धा स्वतः त्यांच्या बाजूने येण्यासाठी सिद्ध झाला. आता निजाम अली तर त्यावेळेला हैदराबादला होते, त्यांना पुण्याला यायला वेळ लागणार होता किंवा त्यांना इव्हन छत्रपती संभाजीनगरला यायला सुद्धा वेळ लागणार होता. त्यामुळे साहजिकच ते काय ताबडतोब आले नाहीत. त्यांचे काही सरदार रुस्तमुद्दौला वगैरे हे येऊन त्यांना मिळाले. आता रघुनाथराव पेशवे निघाले आणि ते पुण्याच्या दिशेने येऊ लागले. त्याचबरोबरीनं माधवराव सुद्धा पुण्यावरनं निघून अहिल्यानगरच्या दिशेने जाऊ लागले. माधवराव पेशव्यांना आता ह्यावेळेला एकच चिंता सतावत होती की हे युद्ध कितीही घनघोर झालं, या युद्धामध्ये भलेही माधवरावांना विजय जरी मिळवला तरी सुद्धा माधवराव पेशव्यांसाठी हा एक यादवी युद्धातला विजय होता. रक्त हे दोन्ही बाजूनं मराठ्यांचंच सांडणार होतं आणि याच कारणास्तव माधवरावांना हे युद्ध फारसं पसंत नव्हतं. 27 सप्टेंबर 1762ला विजयादशमी होती. सीमोल्लंघन करून माधवराव पेशवे बाहेर पडले अहिल्यानगरच्या दिशेनं मोहिमेसाठी म्हणून. आता यावेळेला जेव्हा पेशवे घराण्यामध्येच यादवी युद्ध सुरू आहे तेव्हा साहजिक आहे की सरदार मंडळींची तारांबळ उडणार. नेमकं कुणाचा पक्ष घ्यावा हेच यावेळेला सरदार मंडळींपुढचं सगळ्यात मोठं संकट होतं.
रघुनाथरावांचा पक्ष घ्यावा तर माधवराव गादीवर आहेत ते नाराज होतात. माधवरावांचा पक्ष घ्यावा तर इतक्या दिवस ज्येष्ठत्वाच्या नात्याने रघुनाथरावांबरोबर काम केलं होतं ते नाराज होतात. दोन्ही पक्ष म्हणजे रघुनाथराव काय किंवा माधवराव काय दोघांच्याही पक्षातली माणसं ही प्रत्येक सरदाराला आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतच होते. ह्या वेळेला माधवराव पेशव्यांनी सरदार शहाजी भापकर यांना एक पत्र पाठवलं होतं. हे पत्र कशा पद्धतीनं लिहिलं गेलं होतं आणि या पत्रामध्ये माधवराव पेशव्यांनी शहाजी भापकरांना आपल्या बाजूनं कसं करून घेतलं हे आपण जाणून घेऊयात. तर हे पत्र असं आहे. माधवराव असं म्हणतात, तुम्हास तीर्थरूपांचे पत्र आले की पथकासहित येणे. तीर्थरूपांचे पत्र आलं म्हणजे रघुनाथरावांचं पत्र आलं, त्यावरून तुम्ही हुजूर लिहून पाठविले. म्हणजे की रघुनाथरावांचं पत्र आलं की तुम्ही आमच्याकडे येऊन मिळा आणि त्याच्यावरती रघुनाथरावांचं पत्र आलं ही गोष्ट शहाजी भापकरांनी माधवराव पेशव्यांना लिहून कळवली. त्याचे उत्तर राजश्री बाबूराव फडणीस यांनी खाशास्वारी सासवडास गेली होती म्हणून लिहिले की तुम्हीही न जाणे. म्हणजे बाबूराव फडणीसांनी माधवराव पेशवे सासवडला गेले असताना उत्तर लिहिलं की तुम्ही जाऊ नका. व महादजी केशव यासही न पाठवणे. आता महादजी केशव हे त्यांचे शहाजी भापकरांचे त्यांच्या हाताखालचे एक छोटे सरदार. त्यास हुजूर पाठविणे याप्रमाणे लिहून पाठविले. त्यावरून तुम्ही न गेला. एकनिष्ठा उचित तोच अर्थ तुम्ही केला. म्हणजे रघुनाथरावांच्या पक्षामध्ये शहाजी भापकर गेले नाहीत, त्यांनी एकनिष्ठ राहत माधवराव पेशव्यांची साथ केली. तुम्ही इनामी लोक, तुम्हापासून अंतर पडणे नाही हे निशा आहे. म्हणजे की तुम्ही म्हणजे शहाजी भापकर हे इनामी आहेत आणि त्यांच्याकडनं अंतर पडणार नाही निष्ठेला याची खात्री माधवरावांना आहे. मागेही अंतर पडले नाही, पुढेही अंतर पडणार नाही. प्रस्तुत तीर्थरूप औरंगाबादेकडे आहेत. म्हणजे की रघुनाथराव पेशवे हे आजच्या छत्रपती संभाजीनगरकडे आहेत. तुमची गाठ पडून तुम्हास घेऊन जाणार यास्तव हे पत्र लिहिले आहे. तर तुम्ही त्यांची गाठच पडू न देणे. म्हणजे की रघुनाथराव पेशवे हे शहाजी भापकरांना अप्रोच करू शकतात, त्यांची गाठ घेऊ शकतात. तर तुम्ही गाठ पडल्यावर जाऊ नका हे सांगण्यासाठी माधवराव पेशव्यांनी हे पत्र लिहिलंय. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक सरदारांची ही तारांबळ उडालेली होती आणि ह्याच्या बरोबरीनं माधवराव पेशव्यांकडनं रघुनाथरावांकडनं पत्र, वेगवेगळ्या जहागिरींची आमिष दाखवणं हे सगळं सुरू होतं आणि ह्यातनं मराठी सरदारांमध्ये दोन गट पडले आणि पुन्हा एकदा यादवी युद्धानं मोठाच पेट घेतला. माधवराव पेशवे बाहेर पडल्यानंतर जवळजवळ महिना सव्वा महिन्यानं त्यांची आजच्या घोड नदीच्या काठावरती रघुनाथरावांशी गाठ पडली आणि 7 नोव्हेंबर 1762 घोड नदीला लढाई झाली आणि या लढाईमध्ये माधवराव पेशव्यांनी माघार घ्यायचं ठरवलं. ते माघारी येतायत न येतायत तोच रघुनाथराव पेशव्यांनी पण त्यांचा पाठलाग करून एकदाचाच काय तो सोक्षमोक्ष लावायचा ह्या इराद्यानं चाल केली आणि लगेच 12 नोव्हेंबर 1762 आळेगावची लढाई झाली. आळेगाव हे आपल्या आजच्या पुणे सोलापूर महामार्गाजवळचं एक गाव महत्वाचं. आळेगावची लढाई झाल्यावर मात्र माधवराव पेशव्यांच्या फौजेचा मोड झाला. माधवराव पेशव्यांनी आता ठरवलं, त्यांच्या मनात पहिल्यापासूनच यादवी युद्ध खूप चालवावं असं नव्हतं. त्यांनी यावेळेला धाडस दाखवलं आणि ठरवलं की आपण थेट रघुनाथरावांना जाऊन भेटूयात. आळेगावला माधवराव पेशव्यांचा पाडाव झाल्यानंतर रघुनाथराव पेशव्यांची फौज तिथं जवळच येऊन पोहोचली आणि लगेच 13 नोव्हेंबर 1762 रघुनाथराव पेशवे आणि माधवरावांची भेट झाली. या भेटीमध्ये माधवराव पेशव्यांनी जे पत्र त्यांच्या मातोश्रींना गोपिकाबाई साहेबांना पुण्याला लिहिलं त्यात ते सांगतात की रघुनाथरावांची त्यांनी समजूत काढली. एवढंच काय तर रघुनाथराव पेशव्यांचे जोडे माधवरावांनी स्वतःच्या उराशी कवटाळले, स्वतःच्या जवळ बाळगले आणि विनंती केली की भांडू नका. रघुनाथराव पेशवे हे स्वभावानं भोळे असल्यामुळे त्यांना हा सगळा भावनिक प्रकार बघून डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका, तुमची फौज आमच्या तळावर आणा, आपण एकच आहोत. हे थोडंसं सरदारांनी कारभाऱ्यांनी त्रास दिला म्हणून लढाई झाली, काही काळजी करू नका, आपण पुन्हा एकत्रच येऊ. रघुनाथराव पेशव्यांनी हे सांगून माधवरावांना परत पाठवलं आणि माधवरावांचा गोट आता रघुनाथरावांकडे आला आणि मराठी फौज अशा प्रकारे एकत्र आली. याच गोष्टीचं वर्णन हे रघुनाथरावांनी सुद्धा सिंहगडावरती गोपिकाबाई साहेबांना लिहून पाठवलं. रघुनाथराव असं म्हणतात, चिरंजीव राजश्री राव म्हणजे माधवराव घोडनदीवर होते तो आम्ही येऊन पोहोचलो. प्रथम गोळागोळी झाली. तदोत्तर राजश्री मल्हारजी होळकर, बाबूजी नाईक व पिराजी नाईक आले. चिरंजीव भेटीस येतात म्हणून सांगितले. त्यास चिरंजीव लेकरू त्याजशी चित्तात दुसरी गोष्ट नाही याप्रमाणे बोलून आणावयास त्रिवर्गास पाठविले. म्हणजे की रघुनाथराव पेशव्यांनी या तिघांना पाठवलं की तुम्ही जावा आणि घेऊन या माधवराव पेशव्यांना, त्यांची काही चूक नाही. असे असता मागती सरदारांनी व कारभारी यांनी झुंजावयाचा प्रकार करून
शुक्रवारी घोड नदीवरून कूच करून चालले. आम्ही कूच करून पाठीवरी चाललो. तिसरे प्रहरी गाठ पडून झुंज झाले. समयास सरदारांनी घालविले. लोक पळून मोड झाला. दुसरे रोजी मागती पाठीवरील चाललो तेव्हा कारभारी यांचे सरदारास बुद्धी लागता परिणाम नाही हे समजून चिरंजीव येऊन भेटले. चिरंजीवांविषयी आमच्या चित्तात दुसरा अर्थ नाही. हे लेकरू याचकडे गुंता काय, होणार रूप झाले. आम्ही जे करतो ते यांचे दौलतीस अपाय न व्हावा याचकरिता, दुसरा प्रकार नाही. आपण वडील आहात, झाले गोष्टीचा किंतु चित्तात नसावा. या उपरी आपल्या आशीर्वादे सर्व बंदोबस्त ही उत्तम होईल. म्हणजे बघा, रघुनाथराव पेशवे म्हणतात की सरदारांनी सांगितलं की आम्ही जाऊन माधवरावांना घेऊन येतो, तुम्ही लढाई करू नकात, आणि इतक्यात फौजा आल्या आणि लढाई झाली असं ते सांगतात. आता हे पत्र अर्थात पटवर्धन दप्तरातलं आहे आणि माधवराव पेशव्यांच्या पाठोपाठ रघुनाथरावांनी त्यांच्या वहिनींना, गोपिकाबाईंना लिहिलेलं हे पत्र आहे. तर अशा प्रकारे आळेगावची लढाई झाली आणि या लढाईमध्ये माधवराव पेशव्यांची पूर्णतः मात झाल्यामुळे त्यांनी शरणागती पत्करली आणि आता सगळा कारभार काही काळासाठी का होईना रघुनाथराव पेशव्यांच्या आणि सखाराम बापू बोकीलांच्या हातात आला. पारगावला सगळ्या मुत्सद्द्यांचा तळ पडला. साधारण 1.5 लाख फौज यावेळेला पारगावला एकत्र झाली. मल्हारराव होळकर, जानोजी भोसले, रघुनाथराव, माधवराव, सखाराम बापू बोकील, बाबूराव फडणीस, मोरोबा फडणीस, नाना फडणीस, सगळी मंडळी ही त्यावेळेला तिथे येऊन एकत्रित जमलेली होती. आणि यांनी यावेळेला निजामाला सुद्धा बोलवलेलं होतं. त्यामुळे निजाम सुद्धा पाठोपाठ लगेच तिकडं पारगावला येऊन दाखल झाले. आता निजाम आल्यावरती निजामांची आणि माधवराव पेशव्यांची भेट झाली, निजामांची आणि रघुनाथरावांची भेट झाली. आणि आता पुढं काय याच्यावरती खलबत होऊ लागली. रघुनाथराव पेशव्यांनी केवळ कारभाराचा ताबा घेतला असं नाही, तर त्यांनी यावेळेला पूर्ण राज्य व्यवस्थाच बदलून टाकायचं ठरवलेलं होतं. तर ह्या दरम्यान आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 3.5 शहाणे आपण ज्यांना म्हणतो त्यातले पूर्ण 3 शहाणे म्हणजे सखाराम बापू बोकील, देवाजीपंत चोरघडे आणि विठ्ठल सुंदर परशुरामी हे तिघही जण या पारगावला एकत्र आले होते. रियासतकार सरदेसाई म्हणतात की हे 3 शहाणे एकत्र आल्यावरती कारस्थान, मसलती, योजना यांचा पीक न आला तर नवल. त्याप्रमाणेच घडलं आणि पेशव्यांच्या विरोधी वातावरण हळूहळू तयार होऊ लागलं. निजाम कितीही झालं तरी हा पिढीजात शत्रूच होता मराठ्यांचा. त्याला भलेही पेशव्यांनी अल्पकाळ का होईना मैत्री करायचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न फसणार होता. व्हिडिओमध्ये हे पुढे तुम्हाला जाणवेलच की कसं निजामानं केसानं रघुनाथराव पेशव्यांचा गळा कापायचा प्रकार केला, येईलच ते पुढे. तर ह्या सगळ्या फौजेचा तळ एकत्र जमल्यावरती निजाम अलींची भेट घेण्यात आली आणि त्यांना निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 1762 पेशव्यांची फौज ही आळेगाव, पारगाव सोडून निघाली दक्षिणेकडे जायला, साताऱ्याकडे जायला. पाठोपाठ लगेच 13 डिसेंबर 1762 साताऱ्याला हे सगळे दाखल झाले आणि साताऱ्याला पोहोचल्यावरती रघुनाथराव पेशव्यांनी यावेळेला साताऱ्याच्या कारभारामध्ये खूप घालमेल केली. काय काय त्यांनी केलं तर रघुनाथरावांनी सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रतिनिधी जे होते त्यांना काढून टाकलं पदावरनं आणि रघुनाथरावांचा मुलगा भास्करराव ह्याला पंतप्रतिनिधी केलं. दुसरा महत्वाचा बदल त्यांनी केला तो म्हणजे सेना खास खेल हे पद दमाजी गायकवाडांना दिलं. तिसरा महत्वाचा बदल केला तो म्हणजे सेनापती पद हे दाभाडे घराण्याकडे होतं. दाभाडे घराण्याकडनं हे पद काढून रामचंद्र जाधवराव यांना देण्यात आलं. न्यायाधीश पद हे विठ्ठल शिवदेव विंचूरकरांना देण्यात आलं. आणि छत्रपतीच बदलणार की काय असा सुद्धा बऱ्याच वेळ अफवा पसरलेली होती. जानोजी भोसले नागपूरकर यांना छत्रपती व्हायचं होतं किंवा मुधोजींना छत्रपती करायचं होतं, परंतु यावेळेला रघुनाथरावांनी या गोष्टीमध्ये हात घातला नाही आणि एवढ्या 4 ते 5 बदल्या करून रघुनाथरावांची स्वारी पुढे कर्नाटकाकडे रवाना झाली. 20 डिसेंबर 1762 रघुनाथरावांनी माधवरावांच्या सोबत फौजेसह सातारा सोडलं आणि ते दक्षिणेकडे जायला निघाले. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं होतं की मिरज हे माधवराव पेशव्यांनी गोपाळराव पटवर्धनांना दिलेलं होतं. मिरजचा किल्ला त्यांना दिलेला होता. अर्थातच सखाराम बापू बोकील आणि रघुनाथरावांना हे पटलेलं नव्हतं. त्यांनी 29 डिसेंबर 1762 मिरजेच्या किल्ल्याला वेढा घातला आणि पुढं हा 3 महिने वेढा सुरू होता. 3 फेब्रुवारी 1763 शेवटी 2-2.5 महिन्यांच्या लढाईनंतर रघुनाथरावांनी मिरज जिंकलं आणि गोपाळराव पटवर्धनांनी त्यांना ते दिलं. मिरजेचा किल्ला त्यांना दिला. त्या बदल्यात बाकीची पटवर्धनांची जहागीर ही रघुनाथरावांनी त्यांच्याकडेच ठेवण्याचा निर्णय केला. आणि याच्यानंतर गोपाळराव पटवर्धन हे मराठ्यांकडनं सोडून निजामाकडे जाऊन दाखल झाले. इकडं मिरज रघुनाथरावांनी जिंकल्यावरती गुलबर्गाजवळ 9 फेब्रुवारी 1763 जानोजी भोसले आणि निजाम अली यांची भेट झाली. या दोघांच्या भेटीमध्ये एक विलक्षण करार ठरवण्यात आला आणि हा करार होता 60-40 करार.
60-40चा करार म्हणजे काय, तर जो मुलूक निजाम आणि नागपूरकर भोसले एकत्रित येऊन जिंकतील तो 60% निजामानं ठेवावा आणि 40% नागपूरकर भोसल्यांकडे तो जावा. अशा प्रकारे हा 60-40चा तह झाला आणि निजाम अलीनं रघुनाथरावांना, माधवरावांना एक पत्र पाठवलं. ह्या पत्रामध्ये अशी मागणी केली की भीमा नदीच्या पुढचा जो प्रांत आहे तो सगळा निजामाला रघुनाथरावांनी, पेशव्यांनी देऊन टाकावा आणि पेशव्यांनी निजाम अलींच्या सांगण्यावरून कारभार करावा. अर्थातच रघुनाथराव पेशव्यांचे सखाराम बापूंचे डोळे उघडले. ज्या निजामाला रघुनाथराव आणि सखाराम बापू इतक्या दिवस गोड मानून त्या सापाला दूध पाजत होते, तो विषारी साप, विषारी नाग आता रघुनाथरावांवरती उलटला होता. एवढंच कशाला, त्या पाठोपाठ लगेच बातमी येऊन दाखल झाली की निजामाची 45,000 फौज, नागपूरकर भोसल्यांची 30,000 फौज, 10,000 गाडदी आणि 150 तोफांसह छत्रपती संभाजीनगरवरनं ह्या संयुक्त फौजा कायगाव टोके किंवा आजच्या अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर हायवेवरती मराठेशाहीच्या वेशीवरती येऊन दाखल सुद्धा झाल्यात. आता हे सगळं झालंय म्हटल्यावरती रघुनाथराव पेशव्यांचे चांगलेच डोळे उघडले. त्यांना एकदम उत्साह त्यांच्या अंगात संचारला आणि आता एकदाच या निजाम अलीचं पुरतं खोड मोडायची त्यांनी ठरवली. 28 फेब्रुवारी 1763 रघुनाथराव पेशव्यांनी पूर्ण फौजेसह कर्नाटकाची मोहीम सोडून ते परत उत्तरेकडे वळाले आणि महाराष्ट्रात परत येऊ लागले. यावेळेला त्यांनी नारोशंकर राजे बहादर यांना पाठवलं वाफगावला. सुभेदार मल्हारराव होळकर हे वाफगावला होते. यांना घेऊन येण्यासाठी म्हणून नारोशंकर राजे बहादर पोहोचले. सुभेदार मल्हारराव होळकरांनी 10,000 उत्पन्नाची जहागीर वाढवून द्यावी अशी मागणी केली आणि अर्थातच रघुनाथराव आणि माधवराव दोघांनी पण ही मागणी मान्य केली आणि मराठी फौजेचा प्रवास आता हळूहळू छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने होऊ लागला. 7 मार्च 1763 आजच्या अहिल्यानगर मार्गे कर्नाटकातनं पेशव्यांची फौज ही छत्रपती संभाजीनगरला येऊन दाखल झाली. छत्रपती संभाजीनगरला ही फौज येऊन दाखल होताच नारोशंकर राजे बहादर सुभेदार मल्हारराव होळकरांना घेऊन फौजेत येऊन मिळाले आणि सुभेदार मल्हारराव होळकर हे गनिमी कावा खेळणारे अत्यंत उत्तम कसलेले योद्धे होते. त्यांनी आता मराठ्यांच्या फौजेत सामील झाल्यानंतर एक वेगळाच उत्साह संचारला आणि रघुनाथराव पेशवे, मल्हारराव होळकर, माधवराव पेशवे सगळ्यांनी मिळून आता गनिमी कावाचं युद्ध खेळायचं आणि निजामाला पुरतं दमवायचं असं ठरवलं. यावेळेला सखाराम बापू बोकील यांचे सारखे प्रयत्न सुरू होते की नागपूरकर जानोजी भोसल्यांना परत आपल्या बाजूने वळवून घ्यायचं आणि 60-40चा करार पूर्ण रद्द करायचा. परंतु ते काही इतक्यात होणार नव्हतं. त्यामुळे या मुत्सद्देगिरीच्या हालचाली, दूत पाठवणं, जासूस पाठवणं या सगळ्या गोष्टी सुरूच राहिल्या. तर यावेळेला झालं काय होतं, लढाई सारखी सुरू असल्यामुळे पेशव्यांना खजिना त्यांचा पूर्ण रिकामा होता. रघुनाथराव पेशवे आणि माधवराव पेशवे यांनी यावेळेला 1/4 उत्पन्नाचा हिस्सा प्रत्येक सरदारांनी सरकारी तिजोरीत भरावा असा हुकूम काढला आणि त्यामुळे सरकारी तिजोरी भरायला लागली. फौजेमध्ये उत्साह संचारला. सगळ्या शिपायांना पगार मिळायला लागला आणि लूट न करता मोहीम चालू ठेवण्याची एक बॅकअप म्हणा तो मराठ्यांना यावेळेला मिळाला. छत्रपती संभाजीनगरवरनं पेशव्यांची फौज आता वऱ्हाड प्रांताकडे म्हणजे आजच्या नागपूरच्या बाजूनं पुढे जायला लागली. पेशव्यांची फौज वऱ्हाडकडे जातानाच त्यापूर्वी 7 मार्च 1763 रघुनाथराव पेशव्यांच्या वरती एक मारेकरी घालण्यात आला आणि जेव्हा या मारेकऱ्याला पकडलं तेव्हा त्यांनी सेनापती रामचंद्र जाधवराव यांचं नाव घेतलं. नागपूरकर भोसल्यांचा आणि निजामाचा जो 60-40चा तह झाला होता त्याबरोबरीने निजामानं असंही सांगितलेलं होतं नागपूरकर भोसल्यांना की जानोजींना साताऱ्याचं छत्रपती पद आम्ही मिळवून देतो. छत्रपती पद आपल्याकडे आल्यावरती कोण पेशवे, कोण सेनापती आणि कसल्या नेमणुका, कोण पंतप्रतिनिधी, छत्रपती जर जानोजी झाले तर त्यांनी पेशव्यांनाच बडतर्फ करावं आणि जो सगळा प्रांत जिंकू तो आपल्याकडे घ्यावा. आता ह्यावेळेला परिस्थिती अशी होती की महाराष्ट्रावरती औरंगजेब बादशहा असताना जसं मुसलमानी राजवटीचं राज्य आलेलं होतं तशाच पद्धतीनं आता पुन्हा निजामाचं राज्य पूर्ण महाराष्ट्रावर येतं की काय असं दिसू लागलं. परंतु हे काही होणार नव्हतं. पेशवे अजून फौजेसह फिरत होते, हरलेले नव्हते आणि पुढं निजामाला त्याचाच हैदराबाद पुरता प्रांत घेऊन गप्प बसावं लागणार होतं. हेही घडणारच होतं. नागपूरच्या बाजूला जाऊन पेशव्यांची फौज पुन्हा दक्षिणेकडे वळाली आणि 30 मार्च 1763 या फौजेचा मुक्काम पैठणला आला. इथून पुढे या फौजेनं गनिमी काव्याचं धावपळीचं युद्ध कसं खेळलं हे आपण जाणून घेऊ. 30 मार्च 1763 पैठणवरनं या फौजा पुढे सरकल्या दक्षिणेकडे आणि 10 एप्रिल 1763 नळदुर्ग किल्ल्यामध्ये या मराठी फौजेचा मुक्काम होता. 23 एप्रिल 1763 उदगीरला पोहोचले. 10 मे 1763 मेदकला पोहोचले आणि 15 मे 1763 हैदराबादला मराठ्यांची फौज येऊन दाखल झाली. ह्यावेळेला आश्चर्याची आणि महत्वाची सांगायची गोष्ट अशी की रघुनाथराव पेशवे आणि पेशव्यांच्या या पूर्ण फौजेनं
हैदराबाद शहर जाळलं नाही. हेच निजामानं कसं उलटं केलं पुण्याच्या बद्दल हे मी पुढच्या 5 मिनिटात सांगणारच आहे. पण तत्पूर्वी जरी युद्ध सुरू होतं तरी सुद्धा राजधानीचा विध्वंस करायचा हा प्रकार मराठ्यांनी ह्या वेळेला केला नाही. नीतिमत्ता ही मराठी फौजेमध्ये मुसलमान फौजेच्या मानानं बऱ्याच प्रमाणामध्ये जास्त होती. तर 15 मे हैदराबादला मराठी फौजा पोहोचल्यानंतर लगेच 17 जूनला त्या चित्तपूरला येऊन पोहोचल्या आणि 23 जूनला गुलबर्गावरनं बार्शीच्या इथे येऊन त्या पोहोचल्या. बार्शी पानगाव मार्गे 8 ऑगस्ट 1763ला बीडला मराठी फौजेचा मुक्काम होता आणि शेवटी 9 ऑगस्ट 1763ला माजलगावला मराठ्यांच्या फौजेचा मुक्काम आला आणि इथंच त्यांना समोर दमलेली निजामाची फौज दिसली. आता हे झालं मराठी फौजेचं एकंदर प्रवासाचं वर्णन. निजाम यावेळेला काय करत होता तर निजामानं यावेळेला पुणे प्रांतावरती चाल केलेली होती. अहिल्यानगरवरनं निजामानं त्याच्या फौजेच्या 3 टोळ्या केल्या. या 3 टोळ्या अशा की पहिली जी टोळी होती ती राजा विनायक दास हे विठ्ठल सुंदर परशुराम यांचे पुतणे. या विनायक दासांच्या आधिपत्याखाली ही टोळी नाशिककडे गेली आणि तिथं ते लुटपाट करायला लागले आणि नाशिकच्या नंतर ते जुन्नर मार्गे पुण्यात येऊन दाखल झाले. स्वतः नवाब निजाम अली हे नगरला होते आणि जानोजी भोसले, गमाजी या सगळ्यांना त्यांनी स्वतःचे सरदार देऊन थेट पुण्याला पाठवलं. पुणे आणि सातारा प्रांतामध्ये यावेळेला निजाम आणि नागपूरकर भोसल्यांच्या फौजेने अक्षरशः धुडगूस घातला. इतकी लूटपाट केली की ह्यापूर्वी कुणी इतकी लूटपाट पाहिली सुद्धा नसेल. या लुटीचे असंख्य पत्र आज आपल्याला वाचायला मिळतात, परंतु ह्या सगळ्या पत्रांमधनं एकच सारखं दिसतं की कशा प्रकारे आपल्या माणसांनी ह्या लुटीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तितकासा तो करता आला नाही, कारण मुख्य फौज यावेळेला हैदराबादच्या जवळ गनिमी काव्यानं युद्ध खेळत होती. एका पत्रामध्ये आपल्याला ह्या लुटीचा असा उल्लेख सापडतो, गमाजी बाबा 2-4 हजार फौजेनिशी साताऱ्याला येऊन साताऱ्याच्या गडास मोर्चे दिले. म्हणजे गमाजी बाबा हे पंतप्रतिनिधींकडचे त्यांचे कारभारी होते आणि रघुनाथरावांनी पंतप्रतिनिधींना बडतर्फ केल्यामुळे हे निजामाच्या बाजूनं सामील झालेले. तर ह्या गमाजी बाबांनी साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा घातला. मुलूक काही जाळला, काही लुटला, शहराचे मात्र वाटेस गेले नाहीत. म्हणजे सातारा शहराच्या वाटेस गेले नाहीत, पण अवतीभोवतीचा सगळा मुलूक गाव त्यांनी जाळून टाकलं. परंतु जितका मातब्बर माणूस सापडला त्याचपासून खंडणी घेतली. म्हणजे जो कोणी श्रीमंत धनाढ्य माणूस सापडतो त्याच्याकडनं खंडणी घेऊन पैसे जमा केले. इतक्यात राजश्री गोपाळराव बर्वे व नरसिंगराव पागेचे ऐसे 5,000 फौजेनिशी मिरज अलीकडे श्रीमंतांकडून याच्या पारपत्यास आले. म्हणजे की मिरजच्या अलीकडे गोपाळराव बर्वे आणि त्यांच्यासोबत फौज 5,000 फौज ही माधवराव पेशवे आणि रघुनाथरावांनी पाठवली पुण्याच्या साताऱ्याच्या रक्षणासाठी म्हणून. त्यावरून बातमी गमाजी बाबास कळतास येथून निघून चिमण गावावरी मुक्काम केला. गावन गाव खंडण्या घेतच आहेत. तर इकडं निजामाची ही सगळी लूटपाट चालू असतानाच पावसाळा तोंडावर येतोय म्हटल्यावर निजाम परत फिरला आणि त्याने छत्रपती संभाजीनगरकडे न जाता अहिल्यानगरवरनं पैठणच्या बाजूनं कूच केलं. पैठणवरनं तो पुढं गोदावरी नदीच्या काठानं राक्षस भुवनच्या जवळ धोंडराई या गावामध्ये होता. हे गाव आज बीड जिल्ह्यामध्ये येतं. या धोंडराई गावामध्ये निजामाचा मुक्काम असताना त्यांनी त्याचा जनानखाना आणि जे काही जड जवाहीर दागिने होते हे गोदावरीच्या पार उत्तरेत पलीकडे पाठवून दिले छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं आणि स्वतः निजाम सुद्धा या बुणग्यांच्या सोबत जनानखान्यासोबत पलीकडे निघून गेला. एव्हाना नागपूरकर भोसल्यांनी निजामाची साथ सोडलेली होती आणि नागपूरकर भोसले जवळजवळ एक 20 ते 25 किलोमीटर पाठीमागे निजामापासून मुक्काम करून होते, वेगळे राहत होते निजामापासून. इतकंच काय, गोपाळराव पटवर्धन सुद्धा यावेळेला परत पेशव्यांच्या बाजूने येत होते. त्यांनी सुद्धा निजामाची साथ सोडलेली होती. निजामानं पुण्यात जी काही लुटपाट केली, शनिवारवाड्याचा बुरुज फोडला, पर्वतीवरची देवस्थाने उद्ध्वस्त केली. इतकंच काय तर सगळे जड जवाहीर शनिवारवाड्यातनं नेले. शनिवारवाड्याला तो आग लावणार होता, इतक्यात सरदार रास्तेंनी खंडणी दिली आणि शनिवारवाडा जळायचा राहून गेला. यावेळेला अर्थातच निजामाची स्वारी पुण्यावर आल्यामुळे सिंहगडावरती गोपिकाबाई साहेब पोहोचलेल्या होत्या. सगळेच हे पुण्याच्या अवतीभोवतीच्या किल्ल्यांचा आश्रय करून राहत होते. नाना फडणीस यावेळेला लोहगडावरती निघून गेल्याचा उल्लेख सुद्धा आपल्याला सापडतो. तर अशा प्रकारे पूर्ण ओस पडलेलं होतं आणि पुण्याची राख रांगोळी जवळजवळ निजामानं केलेली होती. देवस्थाने, देवालये उद्ध्वस्त केलेली होती. निजामाने ही सगळी लूट केल्यावरती निजाम परत मराठवाड्याकडे आला आणि तो 10 ऑगस्ट 1763ला राक्षस भुवन गावाजवळ धोंडराई या गावामध्ये
मुक्काम करून होता. विठ्ठल सुंदर परशुरामी आणि निजामाची काही फौज ही धोंडराईला होती आणि निजाम मात्र गोदावरी ओलांडून पुढे निघून गेलेला होता. मराठ्यांच्या फौजेचा मुक्काम यावेळेला माजलगावला होता आणि त्यांनी लगेच निघून असं ठरवलं की आपण निजामाची गाठ घ्यायची आणि त्याप्रमाणे 10 ऑगस्ट 1763 राक्षस भुवन जवळ धोंडराई या गावामध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये मराठ्यांचा विजय झाला. कसा विजय झाला मराठ्यांचा नेमका हे पण सांगणं फार महत्वाचं आहे. ही लढाई सुरू असतानाच अशी अफवा पसरली की आता पानिपत होणार, मराठ्यांचं अवघड आहे आता लढाई जिंकणं. परंतु माधवराव पेशव्यांनी धीर न खचू देता लढाईला ते उभे राहिले आणि त्यांनी ही लढाई आपल्या बाजूने फिरवली. या लढाईमध्ये मराठ्यांच्या फौजेची आघाडी सांभाळत होते ते महिपतराव चिटणीस, त्यांच्यासोबत होते निळकंठ महादेव उर्फ आबा पुरंदरे आणि त्यांच्यासोबत अजून एक महत्वाचं नाव होतं ते म्हणजे महादजी शितोळे मांजरीकर. महादजी शितोळे मांजरीकर यांनी या लढाईमध्ये अतुलनीय असा पराक्रम गाजवला आणि या पराक्रमामुळे त्यांना मांजरी गाव जहागीर म्हणून इनाम म्हणून देण्यात आलं. तर या लढाईमध्ये या 3 लोकांची आघाडी पुढे असतानाच रघुनाथराव पेशवे त्यांच्या हत्तीवर बसून लढाईच्या रणांगणामध्ये धुमश्चक्रीमध्ये शिरलेले होते आणि यावेळेला त्यांचा हत्ती मुघलांनी अवतीभोवती कडं घालून विठ्ठल सुंदरांनी त्या रघुनाथरावांच्या हत्तीला घेरलं आणि तो हत्ती आता रघुनाथरावांच्या सहित निजामाच्या पक्षाकडे वळवायला सुरुवात झाली. ही गोष्ट जेव्हा सुभेदार मल्हारराव होळकरांना कळाली, बाकीच्या मराठी सरदारांना कळाली, तेव्हा त्यांनी माधवराव पेशव्यांना येऊन सांगितलं की आता जय मिळणं अवघड आहे. रघुनाथरावांचा हत्ती हा पकडला गेलाय, आता तुम्ही परत फिरा, आपण परत जाऊयात, पानिपत सारखा प्रसंग होईल. माधवराव पेशव्यांनी मात्र या गोष्टीला धुडकावून लावलं आणि सांगितलं की रघुनाथराव पेशव्यांच्या शिवाय जर का मी परत पुण्याला गेलो तर मला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. तीर्थरूपांना रघुनाथरावांना परत आणणं महत्वाचं आहे. आता ही सगळी लढाईची धुमश्चक्री सुरू असताना माधवरावांनी स्वतः पुढे जाऊन लढाई करायचं ठरवलं. यावेळेला महादजी शितोळे मांजरीकर त्यांच्याकडे आले आणि त्यांनी माधवरावांना विनंती केली की मी पुढे जाऊन विठ्ठल सुंदराचं डोकं मारून आणतो, मला तुम्ही मांजरी गाव आणि सरदारकी इनाम म्हणून द्या. माधवराव पेशव्यांनी होकार दिला आणि विठ्ठल सुंदर परशुरामी याच्या हत्तीवरती चढून महादजी शितोळेंनी त्याचं डोकं मारलं आणि ते डोकं ते माधवराव पेशव्यांकडे भेट द्यायला म्हणून घेऊन आले. रघुनाथराव पेशव्यांचा हत्ती सोडवण्यात मराठ्यांना यश मिळालं आणि ही लढाई बघता बघता मराठ्यांनी जिंकली. अर्थातच महादजी शितोळे यांना पुढे जाऊन मांजरी गाव इनाम देण्यात आलं. आज सुद्धा त्यांचे वंशज आपल्याला तिथे पाहायला मिळतात आणि त्यांनी सरदारकी सुद्धा या पुढच्या काळामध्ये गाजवली. आणि मराठ्यांनी हा विजय मिळवल्यानंतर लगेच त्यांनी पुढे जायचं ठरवलं, निजामाला पकडायचं ठरवलं, कारण मोठा उत्साह यावेळेला फौजेमध्ये शिरलेला होता, संचारलेला होता. परंतु गोदावरी नदीला पावसाळा असल्यामुळे पूर आला होता आणि माधवराव पेशव्यांचंच एका पत्रातलं वाक्य आहे की गंगेनं निजामाची कुमक केली. गंगेनं म्हणजे गोदावरीनं निजामाची, नवाबाची कुमक केली. त्याच्यामुळे त्याला पळून जाण्यामध्ये यश मिळालं आणि छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निजाम पुढे निसटला. मराठ्यांनी लगेच राक्षस भुवनला निजामाचा जो तळ होता तो लुटून घेतला आणि पूर्ण बंदोबस्त करून ते पण पाठोपाठ गोदावरी ओलांडून निजामाच्या पाठीमागे जायला निघाले. इतक्यात 13 ऑगस्ट 1763 नागपूरकर जानोजी भोसले पेशव्यांना येऊन मिळाले आणि पेशव्यांनी त्यांना 30 लाख उत्पन्नाची जहागीर दिली आणि ते एकत्र पुढे राहण्याचा त्यांनी शब्द दिला. नागपूरकर भोसले आणि पेशव्यांचं सख्य झाल्यानंतर निजामाची स्वारी छत्रपती संभाजीनगरकडे 3 सप्टेंबर 1763 पोहोचली आणि पेशव्यांनी त्याच्या पाठोपाठ त्याच्यावरती चाल केली आणि लगेचच निजामाचा पराभव झाला. इतका दारुण पराभव झाला निजामाचा की त्याचं अस्तित्वच यावेळेला जवळजवळ संपलेलं होतं. माधवराव पेशव्यांनी सुलूक करण्यासाठी म्हणून मान्यता दिली आणि अटी ठरवण्यासाठी गंगोबा तात्या चंद्रचूड, सखाराम बापू बोकील आणि कृष्णराव काळे बारामतीकर हे 3 मुत्सद्दी निजामाच्या गोटामध्ये दाखल झाले. या तहाच्या अटी अशा होत्या: गोदावरी नदीच्या उत्तरेचा सर्व प्रांत मराठ्यांना मिळावा. दुसरी अट अशी होती की उदगीरच्या तहामध्ये जो 60 लाखाचा मुलूक निजाम देणार होता तो तर निजामानं मराठ्यांना द्यावाच, त्याशिवाय 22 लाख उत्पन्नाचा नवीन मुलूक निजामानं पेशव्यांना द्यावा, मराठ्यांना द्यावा. म्हणजेच एकूण 82 लाख उत्पन्नाचा मुलूक मराठ्यांना या तहानं मिळावा. या 2 मुख्य अटी ठेवून हा तह करण्यात आला आणि निजामाकडनं शेरजंग नावाचा एक अधिकारी होता, तर मराठ्यांकडनं कृष्णराव काळे बारामतीकर, सखाराम बापू बोकील आणि गंगोबा तात्या चंद्रचूड ही 3 माणसं होती. माधवराव पेशव्यांची आणि रघुनाथरावांची स्वारी ही काही काळ छत्रपती संभाजीनगरलाच मुक्कामी होती आणि 16 ऑक्टोबर 1763 पूर्ण सगळ्या प्रांताचा बंदोबस्त करून
माधवराव पेशव्यांची स्वारी पुण्याकडे फिरली आणि रघुनाथराव पेशवे हे आनंदवल्लीकडे निघून गेले. आनंदवल्ली हे नाशिक जवळ आहे. माधवराव पेशव्यांनी दसरा विजयादशमीचा उत्सव हा भीमा नदीच्या काठावरती साजरा केला आणि पाठोपाठ 2 नोव्हेंबर 1763 ला श्रीमंत माधवराव पेशवे पुण्यामध्ये दाखल झाले. यावेळेला त्यांचं जे स्वागत झालं ते काय शब्दात सांगायचं. सुवासिनींनी औक्षवण केलं, सोन्या रुपयाची फुलं उधळण्यात आली, तोफेचे बार देण्यात आले, रांगोळ्या काढण्यात आल्या. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी आपलं कर्तृत्व अगदी लहान वयामध्ये वय वर्ष 19 असताना सिद्ध केलेलं होतं. श्रीमंत माधवराव पेशव्यांची सगळीकडे छाप बसलेली होती. रघुनाथराव पेशवे स्वतः एका पत्रात म्हणतात की चिरंजीव रायांनी माझ्यापेक्षा अधिक कर्तृत्व गाजवले. म्हणजे बघा, जे माधवराव पेशवे लहान होते ते आता कर्तृत्ववान आहेत हे सिद्ध झालं. आणि पानिपतच्या 14 जानेवारीच्या दिवशी जो मराठ्यांचा विजयरथ अडकला होता तो आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती घोडदौड करू लागला. मराठ्यांच्या साम्राज्याचा हा अश्व आता उत्तरोत्तर अजूनच जास्त वेगानं घोडदौड करू लागला आणि मराठ्यांच्या विजयाला जो एक ब्रेक लागलेला होता, मराठ्यांच्या इतिहासामध्ये, मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये जी एक पानिपत रूपाची काळरात्र आलेली होती ती काळरात्र आता शमली, पहाट झाली आणि निजामाला तडाखा देऊन अवघ्या हिंदुस्थानात मराठ्यांनी जाहीर केलं, अजून सुद्धा आम्ही संपलेलो नाही. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण आता विरासत पब्लिकेशन अँड स्टुडिओज हा बोर्ड तुम्हाला दिसत असेलच. विरासत पब्लिकेशन या नावानं मी एक प्रकाशन संस्था सुरू करतोय आणि विरासत या नावानं हिंदी यूट्यूब चॅनल सुद्धा मी सुरू करणार आहे. अर्थात याच्यामध्ये भारतभराचा असाच डिटेल्ड इतिहास असणार आहे. मराठी चॅनल मी बंद करणार नाही, मुळीच बंद करणार नाही. मराठी चॅनलवर पण असेच आणि याहीपेक्षा अधिक चांगले आउटडोअर लोकेशन्सला जाऊन सुद्धा आपल्याला व्हिडिओ करायचे आहेत. त्यामुळे नवीन चॅनल आलं की मी ते सुद्धा तुम्हाला सांगतोच. त्याबरोबरीनं आपलं मराठा सिव्हिल वॉर ही जी आपली सिरीज होती ती सिरीज प्रत्यक्षात थिएटरमध्ये आपल्यासमोर सादर करायची माझी इच्छा आहे आणि त्याप्रमाणे मी लवकरच आपल्यापुढे तशा पद्धतीचा शो सुद्धा घेऊन येणार आहे. त्यामुळे अर्थातच स्टे ट्यून्ड. ज्या अपडेट्स येतील त्या मी तुम्हाला कळवतोच. पुन्हा एकदा धन्यवाद.